नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर. मित्रांनो, मार्केटमध्ये ॲनालिसिस करताना आपण वेगवेगळ्या प्रकारे ॲनालिसिस करत असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्व्हेस्टमेंटसाठी जर स्टॉक घेणार असू तर फंडामेंटल ॲनालिसिस करतो किंवा टेक्निकल ॲनालिसिस पण त्याच्याबरोबर करतो. आज आपण टेक्निकल ॲनालिसिसवर जरा जास्त भर देणार आहोत आणि टेक्निकल ॲनालिसिस ऑप्शन ट्रेडर कशा पद्धतीने करतात त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑप्शन ट्रेडरला जर टेक्निकल ॲनालिसिस करायचा असेल तर तो इंडिकेटरची मदत घेतो किंवा प्राइस ॲक्शनची मदत घेतो किंवा चार्ट पॅटर्नची मदत घेतो. त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडर ऑप्शन चेन खूप जास्त पद्धतीने स्टडी करत असतात. आणि आज आपण ऑप्शन चेन धनच्या वेब प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता याच्याबद्दलच डिटेल नॉलेज घेणार आहोत. त्यासाठी आपण आलेलो आहे web.dhan.co या प्लॅटफॉर्मवर. इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर होम पेज अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल आणि कुठल्याही इंडायसेसचं कुठल्याही स्टॉकचं जर तुम्हाला ऑप्शन चेन बघायचे असेल तर तुम्ही निवांतमध्ये बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तो स्टॉक तुम्हाला सर्च करायचा आहे. जसं आपल्याला इथे सर्चमध्ये प्रिव्हियस सर्च माझे इथे बघायला मिळतात. निफ्टी 50 किंवा बँक निफ्टीची जर ऑप्शन चेन बघायची असेल तर आपल्याला ते वॉचलिस्टमध्ये ॲड करावं लागेल किंवा डायरेक्टली ते ओपन करू शकता. जसं की बँक निफ्टी, इथे मी बँक निफ्टी ओपन केलं आहे तर बँक निफ्टीची अशा प्रकारची स्क्रीन माझ्यासमोर ओपन होते. आता इथे राईट हँड साईडला ऑप्शन चेनचा एक तुम्हाला एक टॅब बघायला मिळतो. तिथे तुम्ही ऑप्शन चेन ओपन करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्णपणे ऑप्शन चेन जी आहे ती ओपन होते. आता या ऑप्शन चेनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ती आहे एक्सपायरी. एक्सपायरीज दोन प्रकारचे असतात. जर तुम्ही इंडायसेसमध्ये ट्रेड करत असाल तर एक असते मंथली एक्सपायरी आणि एक असते वीकली एक्सपायरी. निफ्टी बँकचं एक्झाम्पल घेतलं तर जी वीकली एक्सपायरी असते ती आठवड्याच्या बुधवारी, प्रत्येक बुधवारी एक्सपायर होत असते कॉन्ट्रॅक्ट आणि मंथली एक्सपायरी महिन्याच्या शेवटच्या बुधवारी ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होत असतं. मग ही एक्सपायरी तुम्ही सिलेक्ट करता आणि त्या एक्सपायरीप्रमाणे तुमची ऑप्शन चेन इथे डेटा तुम्हाला दाखवत असते. आता इथे तुम्हाला काय काय बघायला मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीची क्लोजिंग प्राइस काय आहे. कारण मार्केट बंद झालं आहे म्हणून आता मार्केट इथे लाईव्ह दिसत नाही आहे, क्लोजिंग प्राइस दिसते. ओपन हाय लो क्लोज आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर निफ्टी 50 आणि फिन निफ्टी शॉर्टकट्स आपल्याला बघायला मिळतात. इथे तुम्हाला डायरेक्टली कुठल्या स्टॉकचा जर डेटा बघायचा असेल किंवा ऑप्शन चेन बघायची असेल तर तुम्ही सर्च करू शकता आणि त्या सर्च ऑप्शनमध्ये स्टॉकचं नाव सर्च करून तो डेटा बघू शकता. ऑप्शन चेनमध्ये सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक प्राइस, जी इथे सेंटरला तुम्हाला बघायला मिळते. जसं की बँक निफ्टीची स्ट्राईक प्राइस आपल्याला 48,400, 48,500, 48,600, 48,700 अशा पद्धतीने बघायला मिळते. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला जो डेटा बघायला मिळतो तो कॉल ऑप्शन्सचा डेटा आहे आणि राईट साईडला जो डेटा बघायला मिळतो तो पुट ऑप्शन्सचा डेटा आपल्याला बघायला मिळतो. याचबरोबर स्ट्राईक प्राइस प्रमाणे स्ट्राईक प्राइसचे प्रकार असतात. 3 प्रकार असतात. पहिला असतो इन द मनी, दुसरा असतो आउट ऑफ द मनी, तिसरा असतो ॲट द मनी. आता कॉल ऑप्शनचा जर विचार केला तर मेन जी आपली स्पॉट प्राइस आहे 48,923 ही आपल्याला इथे बघायला मिळते. आता जर आपल्याला कॉल ऑप्शनचा इन द मनी डेटा किंवा इन द मनी स्ट्राईक प्राइस बघायचा असेल तर आपल्याला स्पॉट प्राइसच्या वरती या ज्या स्ट्राईक प्राइस दिलेल्या आहेत 48,400 पासून 48,900 पर्यंत, या सगळ्या स्ट्राईक प्राइसेस कॉल ऑप्शनमध्ये इन द मनी कॉल ऑप्शन्स म्हणवल्या जातात. आणि सेम आपण जर पुट ऑप्शन्सचा बघितल्या सेम स्ट्राईक प्राइस म्हणजे स्पॉट प्राइसच्या आतमधल्या सगळ्या स्ट्राईक प्राइसेस पुट ऑप्शनसाठी आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन्स असतात. त्याचबरोबर इन द मनी कॉल ऑप्शन्स आणि आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन्स तर बघितले, पण इन द मनी पुट ऑप्शन्स कुठले असणार आहेत. मग तुम्ही जरा थोडं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर स्पॉट प्राइसच्या नंतरच्या ज्या स्ट्राईक प्राइसेस आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे 49,000, 49,100, 49,200, 49,300 ह्या ज्या सगळ्या स्ट्राईक प्राइसेस आहेत त्या सगळ्या पुट ऑप्शनसाठी इन द मनी पुट ऑप्शन्स असतात आणि सिमिलरली कॉल ऑप्शनसाठी या सगळ्या स्ट्राईक प्राइसेस आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन असतात. मग तिसरा प्रकार काय आहे तर ॲट द मनी. तुमची जी स्ट्राईक प्राइस आहे आणि जी स्पॉट प्राइस आहे ती जर सेम असेल किंवा 10-15 पॉईंटचा डिफरन्स असेल तर त्याला आपण ॲट द मनी स्ट्राईक प्राइस म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन चेनमध्ये आउट ऑफ द मनी आणि इन द मनीला वेगवेगळा कलर बघू शकता. आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि इन द मनी पुट ऑप्शन थोडा पर्पल बॅकग्राऊंडमध्ये आणि कॉल ऑप्शन जे आहेत ते थोडेसे ऑरेंजेस बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे सॅग्रिगेट किंवा डिवाइड करू शकता की कोणते कॉल ऑप्शन आहेत इन द मनी, कोणते पुट आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन्स आहेत ते. त्याचबरोबर ॲट द मनीचा आय व्ही म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा डेटा किती आहे, आय व्ही चेंज किती आहे, एक्सपायरीसाठी किती दिवस राहिलेत, तुम्ही एक्सपायरी कुठली सिलेक्ट केली आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. मार्केट लॉट काय आहे आणि PCR काय आहे या डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सेटिंग्स वेगळ्या करायच्या असतील, कारण आपल्याला इथे आत्ता काय काय बघायला मिळते, लास्ट ट्रेडिंग
प्राइस चेंज किती झाली आहे, लास्ट ट्रेडिंग प्राइस किती आहे, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी किती आहे, व्हॉल्यूम चेंज किती झाला आहे, व्हॉल्यूम किती आहे पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचं, OI किती आहे आणि OI चेंज पर्सेंटेज काय आहे, या डिटेल्स बघायला मिळतात. याचप्रमाणे तुम्ही जर स्ट्राईक प्राइसमध्ये बाईंग करणार असाल तर इथे तुम्हाला बाय आणि सेलचा पण ऑप्शन बघायला मिळतो. समजा मला 48,700चा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे तर बाय आणि सेलचा ऑप्शन बघायला मिळतोय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टंट बायची ही विंडो तुमच्यासमोर ओपन होतीये. इथे तुमच्याकडे ट्रेडिंगचा ऑप्शन आहे किंवा एक्सपायरीपर्यंत होल्ड करायचा नॉर्मलचा ऑप्शन आहे. मार्केट लॉट सिलेक्ट करू शकता, रिक्वायरमेंट मार्जिन किती आहे हे बघू शकता आणि ऑर्डर एस्टिमेट पण तुम्ही इथे घेऊ शकता आणि इन्स्टंटली हा पर्टिक्युलर कॉल ऑप्शन किंवा हा ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. त्याचबरोबर पर्टिक्युलर ऑप्शनची तुम्हाला मार्केट डेप्थ बघायची असेल तर तुम्ही इथे मार्केट डेप्थवर क्लिक करून तीही बघू शकता आणि किती ऑर्डर्स आहेत, बिड्स किती आहे, ऑफर्स आस्क किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे स्टडी करू शकता. ऑप्शनचा चार्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चार्ट ओपन करू शकता. नेक्स्ट स्क्रीनवर तुम्हाला इथे चार्ट ओपन झालेला बघायला मिळतो. इथे तुम्ही डायरेक्टली बाय आणि सेलचं बटन बघू शकता जिथे तुम्ही पर्टिक्युलर ऑप्शन चार्टवरच बाय किंवा सेल करू शकता. त्याचबरोबर सेटिंग्सबद्दल मी सांगत होतो. सेटिंग्सवर आल्यानंतर जर तुम्हाला पर्टिक्युलर ऑप्शनचे ग्रीक्स बघायचे असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं तुम्हाला डेल्टा आणि थीटा बघायचं आहे तर ह्या दोन गोष्टी मी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि काही गोष्टी तुम्ही हाईड पण करू शकता. LTP चेंज तुम्हाला हाईड करायचा आहे, व्हॉल्यूम पर्सेंटेज तुम्हाला हाईड करायचं आहे, ॲक्टिव्ह स्ट्राईक प्राइसेस हाईड करायचे आहेत तर तेही करून तुम्ही सेव्ह करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपले जे ग्रीक्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा थीटा किती आहे हे तुम्ही इथे बघू शकता आणि डेल्टा किती आहे हेही देखील तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे ऑप्शन चेंजच्या मदतीने डेल्टा आणि थीटा स्टडी करून तुम्ही तो ऑप्शन बाय करायचा का नाही करायचा, पर्टिक्युलर ऑप्शन्समध्ये काय होईल ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी ॲनालाइज करू शकता. याच्यापेक्षा अमेझिंग गोष्ट म्हणजे जो चार्ट मी आत्ता ओपन केला आहे तो चार्ट मी निफ्टीचा पण ओपन करू शकतो. जर मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करणार असो तर निफ्टीच्या चार्टवर मी ऑप्शन चेन खूप इझिली बघू शकतो आणि पर्टिक्युलर ऑप्शन बाय देखील करू शकतो. इथे निफ्टीचा चार्ट मी ओपन केला आहे, इंडेक्सचा चार्ट. बाय सेलचा ऑप्शन इथे मला मिळून जातोय. बाय सेलवर क्लिक केल्यानंतर ट्रेड सिम्बॉल होत नाही, म्हणजे निफ्टी इंडायसेस बाय होत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग तुम्ही काय करू शकता तर या चार्टवरच ऑप्शन चेन हा तुम्हाला टॅब ओपन करायचा आहे आणि इथे पूर्ण जी आपण ऑप्शन चेन इथे ओपन केलेली तीच इथे स्क्रीनवर बघायला मिळते तुम्हाला. आणि इथे वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसेसचा जो काही बाईंग आणि सेलिंग आहे तेही बटन बघायला मिळते. जर तुम्ही बाय करणार असाल पर्टिक्युलर कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन तेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बाय केल्यानंतर बॅकग्राऊंडला आपल्यासमोर बायची विंडो ओपन झालेली आहे. इथे तुम्ही लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर लावून टार्गेट, स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी प्लेस करून ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि बाय करू शकता. त्याचबरोबर सेलिंग जर करायचं असेल तर तुम्ही चार्टवरच सेलिंग पण करू शकता. ऑप्शन चेनच्या ओपन केल्यानंतर डिफरंट एक्सपायरीज ड्रॉपडाऊनमध्ये बघायला मिळतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची ऑप्शन चेन सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं ॲनालिसिस करू शकता. या पद्धतीने तुम्ही धनच्या प्लॅटफॉर्मवर कुठल्याही इंडायसेसचं किंवा कुठल्याही स्टॉकचं ऑप्शन चेन जे आहे ते बघू शकता आणि ॲनालाइज देखील करू शकता. आय होप की तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ व्यवस्थितपणे कळाला असेल की धनच्या वेब प्लॅटफॉर्मवर आपण ऑप्शन चेन कशा पद्धतीने बघू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर काही तुमच्या शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.